शेतकरी बंधूंनो, मत्स्य शेतीनंतर आपण पाहूयात मोत्यांची शेती. ऐकून खरं वाटत नसेल, पण होय, मोत्यांची शेती, खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती. शेतकरी मित्रांनो, शेतमाल म्हटला की नाशवंत वस्तू, मात्र आता तुम्ही आपल्या शेतात मोतीही पिकवू शकता. हो, चक्क मोती. पाहूयात अहमदनगरच्या शेतकऱ्याची ही मोत्यांची शेती. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथे राहणारा हा सुमित कपूर. सुमितला लहानपणापासूनच शिंपल्यांची मोठी आवड. लहानपणापासूनच तो समुद्र आणि नदी नाल्यांमधले शिंपले गोळा करायचा. आता त्याचा हा छंदच त्याचं करिअर बनलाय. सुमितनं घरीच नैसर्गिकरित्या मोती बनवण्याचं तंत्र अवगत केलंय. त्यासाठी त्यानं नदी आणि समुद्रातील वेगवेगळ्या आकाराचे शिंपले गोळा केलेत. या 9 ते 18 महिन्यांच्या कालावधीत या शिंपल्यात मोती तयार होणार आहेत. वेगवेगळ्या जातीचे शिंपले आहेत, पण प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती बनतो असा नाहीये. काही विशिष्ट जातीचे शिंपले असतात, त्यांच्यामध्ये मोती बनतो. तर आमच्या इथे 2 दिवसाची ट्रेनिंग असते. त्याच्यात कोणते जातीचे शिंपले तुम्हाला उपयुक्त पडतील या इथपासून तर त्याचं ऑपरेशन कसं करायचं, तुम्हाला इक्विपमेंट कोणते लागतील, त्याचा डाय कसा बनवायचा, आणि मग त्याच्यात त्याचं कसे म्हणजे त्याचं सगळं प्रॅक्टिकल आमच्या इथे करून घेतलं जातं. नैसर्गिकरित्या शिंपल्यात मोती तयार करण्यासाठी प्रथम जिवंत शिंपले शोधावे लागतात. गोड्या पाण्यात 50 प्रकारचे शिंपले आढळतात. हे शिंपले जिवंत आहेत की मृत हे त्या शिंपल्यांचं तोंड किती उघडलंय यावरून लक्षात येतं. 6 मिलीमीटर तोंड उघडल्यास शिंपले मृत समजावेत. जे जिवंत शिंपले आहेत त्यात मोल्क्स जातीचा सूक्ष्मकिडा असतो. विशिष्ट वातावरण तयार करून या शिंपल्यात सर्जरी करून आवश्यक खाद्य तसंच मोती निर्मितीसाठी न्यूक्लियस तसंच मायक्रो ऑर्गन सोडला जातो. त्यानंतर किडा जिवंत राहावा यासाठी सुरुवातीचे 8 दिवस त्या शिंपल्याला अँटीबायोटिक मिश्रित पाण्यात ठेवण्यात येतं. त्यानंतर या पाण्यातून शिंपले काढून ते स्वच्छ पाण्यात ठेवले जातात. ही पद्धती भारतात 1998 पासून प्रचलित आहे. मात्र त्यावर फारसं संशोधन होऊ शकलं नव्हतं. शिंपल्यातून मोती तयार होण्यास बराच कालावधी लागतो आणि बहुतेक वेळा अपयश येतं. मात्र शास्त्रोक्त पद्धतीनं सारी प्रक्रिया केली तर 80% यश मिळतं असा दावा सुमितनं केलाय. टब, प्लास्टिक बकेट, सिमेंट टाकी, काचेची टाकी तसंच शेततळ्यातही अशा प्रकारे मोत्यांची शेती करता येते. शिंपल्यांसाठी खाद्य म्हणून तो जिवंत किडे आणि शेवाळचा वापर करतो. मध्यंतरी चायनामधून बऱ्याचशा गोष्टी जे इम्पोर्ट होत होत्या त्याच्यावर बंदी आणलेली आहे. मग अशा वेळेस जर आपण बऱ्याचशा जेवढे मोती आहेत ते इम्पोर्ट केले जातात, पण आता त्याच्यावर बंदी आणल्यानंतर आपणच ते त्यांना जर मॅन्युफॅक्चर म्हणजे जी शेती करू त्यांना चांगला भाव भेटेल आणि प्रत्येकाने केली तर तेवढं मार्केटही चांगलं राहील आणि बाहेर देशातून जो आपला जो पैसा आहे तो बाहेर न जाता आपल्या देशात राहील. आतापर्यंत सुमितनं याद्वारे सुमारे 2 डझन मोती बनवलेत. मोत्याची ही शेती अत्यंत किफायतशीर आहे, कारण एक मोती बनवण्यासाठी फार तर 20 ते 30 रुपयांचा खर्च येतो आणि त्याची विक्री 900 ते 1800 रुपयांपर्यंत होते. वेगवेगळ्या आकारातही हे मोती सहज बनवता येतात. माफक दरात सुमित आता बेरोजगार तरुणांना मोती बनवण्याचं प्रशिक्षण देऊ लागलाय. त्यामुळे उपलब्ध जागेत होणारी ही मोत्यांची शेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरतीये. प्रशांत शर्मा, झी मीडिया, अहमदनगर. पीक पाणीमध्ये उद्या पुन्हा भेटू. कृषी विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींसह. शेतकरी बंधूंनो, नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.